हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना आम्ही खूप सारी धमाल करणार आहोत, खूप सारी मस्ती करणार आहोत, कारण की आम्ही आलो आहे माहेरी. तर फुल ब्लॉग नक्की पहा. दिवसभर खूपच जास्त ऊन होतं, त्याच्यामुळे ना व्हिडिओज नाही घेता आला. ही बघा माझी एक फ्रेंड आहे, गाडी चालवायला आलती पण तिला गाडीच नाही येत. आता नाही येत ते नाही येत नाही येत म्हणून सांगितली, काय तर त्याच्यात नाही येत गाडी असं सांगितलं म्हणून शेजारी बसली, पण मला कुठे दिसली. नको बाई, मला जीवाची परवा आहे, माझ्या पोर आहे माझ्या माग. आणि ना आम्हाला आज आंबा उतरवायचा आहे आमचा, तर थोड्या वेळाने उतरवणार आहे. वृंदा आहे ना झोपतच नव्हती, तिला इतकं बळबळ झोपवलंय मी की बास रे बस. अजिबात झोपायला नको म्हणत होती. तिला इकडे खूप जास्त माणसं दिसतात ना, तर मग खूप माणसं दिसल्यावरती ती एकदम बावरून जाते. चल आणि मी आता चालले आंबा उतरवायला. चला हे बघा, आम्ही आता शिडी घेऊन आंबा उतरवणार आहे, कारण की झाड चढून ते सगळे आंबे निघणार नाही आहेत आमचे. हे बघा आता सईनी शिडी लावलेली आहे, आजीबाई इकडे बसलेले आहेत. शिडी शिडी शिडीने चढणार आहे. शिडीने एक उद्या पण वर शेंड्या राहायचे काढता येते. हा सई चढणार आहे. पडायची नाही ना तू सई, काल चढले होते. हा का, हे बघा ही मांजर सगळ्यांना त्रास देते. हा कुठं, हा काढते ना. तू चढ तर खरं पहिले, माझ्या हातात दे. हे बघा सई बघा चढलेली आता आंब्यावरती. सई हळूच बर का. असं हे झालं तिला वाटत आहे आम्ही ना आंबे सगळे फोडून टाकणार आहे. आता इथे कुठे दिसतात का आंबे, संपले का इथे. हे बघा सई चढलेली आहे. आणि ना काल आमचे निम्मे आंबे काढून झालेले आहेत काल, तर निम्मे आंबे राहिलेले आहेत आमचे काढायचे. हवे ना आवाज येत नसेल ना. तो हेलो गाइस, अभी मैं चढ़ी हूँ और आंबे के ऊपर. यहाँ ना एक मधमाशी का घर था, पर वो ना गया है अभी. मराठीत बोल. मराठीत काय सांगू, मधमाशीचं घर होतं इथे एक. हे बघा इथं, तर ते काढलेलं आहे आता. आणि हे बघा इकडे ना खूप सारे आंबे आहेत, तर ते मी काढते. बाई मोठे, तुला चढवू का आंब्यावर. अडकवायला कुठं आहे मला. तू उतर ना खाली, हे कोण घ्यायचं आंबे. एवढे गोड आंबे आहेत ना आमचे, खूप जास्त गोड आंबे आहेत. आजच सकाळी खाल्ले तुम्ही. से उतर ना खाली, तू ना इकडे, तू खाली उतर. आंबे घे माझे. सई इकडे पण आहे बघ, पडन. अरे वरचे कोण काढ. पिशवी घे, पिशवी टाकते. आज तू आंबे तोडतीये. कशाला. आणि रुंदा एकटी घरात, आण खाली. रुंदा झोपलेली आहे, त्याच्यामुळं कीर्ती थांबली घरामध्ये. तिकडे एक आंबा राहिला ग, काढू का. सर मी जाते. हे बघा यश आला आहे. तिथे पिकलेला आहे, चढवर मी तुला सांगते. इकडेच्या खांदे जा, कधी पिकलेला आंबा आहे तो. तो डोक्याच्या वर पण एक बघ कच्चा. इकडे वर बघ, माझ्या हातात दे. हा तो पिकलेला आहे बघ. पिकलेला आंबे काढून मी तर फार थकले. थोडेसेच आंबे काढले, ते अजून खूप सारे आंबे काढायचे बाकी आहेत.
तर बऱ्यापैकी आंबे आम्ही काढले आणि आता राहिलेले आंबे हे दादा काढतात आहे आमच्या हॉटेलवरचे. आपका नाम क्या है भैया? अबे ओ नीचे मत गिरो, ओ हमारी अज्जी ना वो बहुत ज्यादा हमें बड़बड़ करती है. वो आप नीचे डालोगे ना वो फूटेगा, फिर वो ना हमारा जीना हराम कर देगी. हाँ अभी किधर रखो ये बताओ. इसके हाथ में दो. तर हे बघा राहिलेले आंबे ना हे दादा काढतात आहे, कारण की सईला पण जमत नव्हते काढायला आणि मला पण नव्हते जमत काढायला. खूप आंबे आहेत आतमध्ये खूपच जास्त आंबे आहेत. सई घे. हे बघा एवढे साठले ते. हा 3रा टप आहे बरं का आमचे हे आंब्याचा, आणि 2 टप आतमध्ये आहेत काल काढलेले. हे राहिलेले आंबे होते. चला मी तुम्हाला दाखवते कालचे 2 टप्पाले आंबे. तर इथे ठेवले झाकून, आपण लाईट लावू. हे बघा हे 2 टप आहेत कालचे आंबे, काल आम्ही काढले होते. हे बघा खूप सारे आंबे निघाले. 2 टप बाहेर एक आहे. ये देखो ये लाला यहाँ काढ रहा है आंबे. इथे एक आंबा राहिलाय बघा. हे बघा हा राहिलेला आंबा काढलाय वहिनीने. काल 2 टप काढून दमली वहिनी आमची. भारी मज्जाच येते पण आंबे उतरवताना. पिकलेला आहे काय? तिकडे पुढे उधर आगे हाँ उधर इथले काढले. ये हमारे लाला है ना, इनको ना मराठी समझ में नहीं आती, इसलिए हम हिंदी में बात कर रहे हैं. मोठी अजून कुठे राहिले डोक्याच्या वर तेवढं सांग. अजून कुठे डोक्याच्या वर राहिले तेवढं सांग. कोणत्या डोक्याच्या वर? हा भेटला सईला. अच्छा अरे मोठं लईच दिसतंय सई. दिसला सईला दिसला आंबा. पिकलेला आंबा सापडतच नाहीये सई. तुला मी म्हंटले होते बाजूला ठेव. मला बोललीच नाही. अगं तू आहे ना आंबा शोधत होती, आंबा शोधतीये. आपल्याला पिकलेला आंबा पाहिजे. हे बघा हाच आहे ना ग सई. हा हा आपण आहे ना चिरून पाहूया आंबा पिकलेला. जाऊया. आता हे सगळे आंबे धुवायचेच सई. जाऊ दे नंतर दू. काय ना कैऱ्या देतोय आता मैऱ्यात तुला. आखी चिकनी भरलेली पिशवी. तू टप ना ही आजी आहे ना बोलती की आहे ना नळाखाली टप ठेव, पूर्ण चिकटायला पाहिजे. धुवून घ्यायचे ते. चला थांबू का? त्या बायाला म्हणू बंद कर नळ. लय थकलोय सई आणि मी खूप जास्त थकलोय. आणि हे बघा आता हा आंबा आम्ही कापणार आहे. सई वृंदा उठलेली आहे त्याच्यामुळे ना लगेच वर चाललोय आम्ही. बॉड लोशन ते लावलं तिला. आता आपण ना आंबा कापून बघू पिकलाय का. आमगे ना थोडी मल्लई पण नाही असं दिसतं. पिकलाय हे पाहू शकता. हा नको कापू. का? मला खायचा होता. मग खा की. फ्रेश आंबे तोडून खाण्याचा आनंद वेगळाच आहे, खूप वेगळा आहे. ताटली घेसे. हे बघा इकडे आमची आंबा पार्टी चालू आहे. हे बघा हे आमचे पिऊ. काय ग पिऊ आंबा कसा आहे? छान आहे. बरं चालन. हा
तर काही आम्ही चाललो आहे खालचे आंबे तोडायला. म्हणजे आमचा दुसरा आंबा आहे, तो आंबा आम्हाला उतरवायचा आहे. आणि पाहूया ते आपण झाड- किती आंबे भेटतात ते त्याला. ते झाड खूप छोटं आहे, तुम्ही बघा. आणि हे बघा हा आंबा आहे तो. तर आता याचे आंबे आम्ही उतरवतो. आता सई चढणार आहे ह्या झाडावरती. अरे चला, हे बघा आता सई चालली आहे आमचा दुसरा आंबा उतरवायला. आणि तो खूप आणि तुम्हाला आम्ही दाखवतो किती आंबे निघतात याचे. पिऊन ते बघा कुठं खेळतात ते. हा आंबा खूप मोठा आहे. वाव, सईने खूपच मोठं काम केलेलं आहे. दुसरा आंबा आपण काय राहू दे ना तिथंच, तिथं राहू दे. कोण इथं इथं वर ठेव. अगं नको खाली ठेव सई, ठेव तिथंच. हा तर आहे ना, तुम्हाला दाखवते आमच्या घराच्या पाठीमागचा जो एरिया आहे ना, तर हे आहे आमचं घर, हे आमचं शेड आहे आणि ही आमची सई आहे. आणि हे बघा इकडे सगळी शेती आहे आणि आमचं शेत थोडं लांब आहे तिकडे. तर आहे ना, हे बघा हे अंजीरचं झाड आहे. पिकलेलं आहे का? त्या दिवशी मी आले आईने जाताना 2-3 तोडले होते. खात होतो जाता. हा का? मला एक दिसला पुढे. अगं ते पिकलेलं नाहीये, मग कच्चे आहेत कच्चे. हे अंजीरचं झाड आहे, हे शेजारी लिंबाचं आहे. हे बघा हे चिक्कूचं झाड आहे, हे चिक्कूचं झाड आहे. हे लिंबाचं झाड आहे, हे नारळाचं झाड आहे. ह्यांचं हा? झाड पूर्ण जळालं. कसलं? आंब्याचं. कस काय ग? आणि हे बघा हे माझ्या फ्रेंडचं घर आहे. चला आंबे आलते. हा का? तर आहे ना, हे बघा एवढं छान वातावरण आहे ना आमच्या इकडं. आणि हे जे आहे ना इथं, इथं आमचं शेत आहे, इथंच आहे जवळच. ताई दीदी आज तू कधी येणार आहे? दीदी आज तू तिच्याकडे आले मी. हिने काय केलं आज? पनीर टिक्का लावला. टिकाला पनीरला टिक्का लावला हिने. हे जाऊ दे बाई मला. बनवून झालंय. झालं का? जाऊ ग मी आता. काय टाकलंय? व्हिडिओ. हिला काय गाडी चालवता येत नाही, पण उगाच आता शायनिंग मारायची म्हणून व्हिडिओ काढलाय. काही पण हा, फक्त स्टेअरिंग हातात धरली. हा त्या दिवशी आम्ही वॉटर पार्कला गेलतो. हा कुठं गेलते? खेडला ना? खेडला वॉटर पार्कला ना? कुठे गेलती ग? वेट एन्जॉय. हा वेट एन्जॉय. वेट एन्जॉय जाऊन आलो मागच्या वेळेस. खेडचं वेट एन्जॉय ना? हा, अच्छा. लोणावळ्याच्या मागच्या वेळेस जाऊन आलो की. हा ना. जाऊ का? जाऊ का? ये थांब म्हणते तर. नाही जाते आम्ही. वंदाला घेऊन ये ना तू. वृंदाला नको, तिथे त्रास देते बाबा. घेऊन ये ना 5 मिनिटं. जाऊ का आता? बाय. मगाशी म्हणले काय म्हणते? अरे तुझी फोरले भारी मग अशी का ती कशी होती बारीकपणी. गप्प गप्प. ही म्हणते वृंदाला घेऊन ये. हिला काय वाटतं का? ही नाही यायचं वृंदाकडं, तर ही मला म्हणते वृंदाला घेऊन ये. आले नव्हते का? अगं पण तूच यायचं वृंदाकडं. आता मी कशी आले आले? होते ना. वृंदाला ठेवून आले ना मी तुझ्याकडं. लय शानी. चल बघा ना काही छान वातावरण झाले. हे बघा वृंदाचा मामा. अरे नको ए बाबा, आम्हाला जाऊ दे आता. आमची वृंदा वाट बघती घरी. तुला स्वयंपाक करायचा ना. अरे वहिनी एकटीच आहे घरी. मला ना वाकीला आल्यावर खूप छान वाटतं, कारण की इकडचं वातावरणच खूप भारी आहे. आणि ना कोणतं? हे हा केळाचं झाड आहे ते. चल बाई सई, वृंदा आपली वाट बघत असन. मी आहे ना कैरी आणि आहे ना शेवगाला पण ठेवला. हे बघा इकडं गोठा आहे हे बघ चुलत्याचा. हिला येडी येतो. चल कोण नसते घेतलं सई. हे बघा काय हे आमचे ना म्हणजे कांदे साठवून ठेवण्यासाठी हे बनवलेले आहे शेड खाली जाळी. चला तर आता कैरी कापतो आपण. कैरी कोण खाणार आहे सई? संध्याकाळी जेवतो. हा संध्याकाळी जेवतो. हा थकलो बाबा. वृंदा काय करते बघू. चला हे बघा आई कीर्तन बघ चालू करून बघ. मोठे बघा आम्ही कैरी आणली आंब्याची. एकच होती, एकच सापडला आंबा. काय एकच आंबा सापडला. कुठे आहे? ते काय सईच्या हातात.
माहेरी आले ना खूपच जास्त धिंगाणा होतो, खूप सारी मस्ती होती. सगळ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये कॅप्चर करता येत नाही. पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.